नमस्कार मुलींना, नमस्कार. स्वयंपाक बनवायला लागले या. पोरं आता जेवायला येते ना, म्हणलं स्वयंपाक बनवून ठेवा. म्हणून म्हणलं स्वयंपाक बनवून ठेवला म्हणजे मग कसं आरामचे जेवण करतात ना. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना. आता बघा भाजी काय बनवावं ना तेच मला समजा. तांदूळ करून घेते, थोडे तांदूळ करून घेते बघा मुलींना. भात करून घेते, भात. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. दुपारचा भात आहे म्हणलं आता थोडासा भात करू. जास्त नाही करायचा, थोडंच करायचं आहे. धुवून घेते तांदळाला. थोडा रात्रीचा पण भात आहे. गोळ्या खावा लागतात ना पोराला, म्हणून म्हणलं जरा ताजा भात बनवू. आणि पीठ मळायला आहे म्हणलं 2-4 चपात्या बनवू. म्हणलं 2-4 चपात्या बनवू. सकाळी भात खायची आहे बघा. ह्यालाच गरम करते जरा, बारीक खावं होतं इकडे जरा. काय मरी मला तर जमतच नाही बघा. मी आता काय करावं लागतं या, करावं लागतंय. काय करायचं मुलींना, घरचं तरी काम करायला लागते ना. रामकृष्ण हरी मुलींनो, जय सीताराम सगळ्यांना, जय सीताराम सगळ्यांना. जास्त तेल टाकलं ना काय होतंय बघा, सांडत आहे. पोहे केलेले आहेत, हे बघा पोहे केलेले आहेत. खाल्लेच नाहीत बघा पोरांनी. बघू आता, खाल्ले तर खाल्ले, नाही तर मग असंच राहतील बघा. जरा सुके झालेत ना, हे बघा सुके झालेत ना, म्हणून जरा लेकराला आवडे नाही तर आवडे नाही तरी आता खावाच लागणार ना. फेकून द्यायचं मला नाही बघा आवडत. आपण बघा ह्याचा आणा पाण्यासाठी आपण लय त्रास काढायला आहे आपल्याला. लय त्रास काढायला आहे म्हणजे आपल्याला एवढा त्रास झालेला आहे ना, लय त्रास झालेला आहे. म्हणून शिने बघा मला टाकून द्यायला आवडत नाही मुलींना. टाकून द्यायला मला बिलकुल आवडत नाही बघा. पुरीला मी लय ओरडते, बाई टाकून नका देत जाऊ म्हणते. आणि त्या गाय म्हशी बी नाहीत ना हो खायला. गाय म्हशी गाय असलं ना कसं द्यायचं ना, लय लांब जावं लागतं बघा. गाय म्हशीला देण्यासाठी लय लांब जावं लागतं. नमस्कार मुलींना, नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम सगळ्यांना मुलींनो. जय सीताराम मुलीनो, जय सीताराम.
भांडे घासून घेतले बघा, भांडे लावून घेतले, हे सगळं घासून घेतला वाटा, पूर्ण वाटा घासून घेतला. थोडंसं मीठ टाकून घेते बघा त्याला. मीठ नाही टाकलं ना मग चव लागत नाही ना. कधी कधी विसरूनच जाते बघा, मी विसरूनच जाते कधी कधी. काय गिन्यानात मात्यात पडवली होते हो मुलींना, काय करायचं. काय टाकलाय, भात घातलाय शिजायला. भात घातलाय शिजायला. एवढ्या 5-6 चपात्या करून घेते. जवारचं पीठ पुरीला म्हणलं दळून आण, आता काय करते काय माहिती. आंबे आणले होते 1 किलो, 300 रुपये किलो ना. पुरीनं आणले होते, मी नव्हते आणले. पोरगा म्हणते लय विसर झाले, कापून दे कापून दे. म्हणलं थांब बाबा, माझं इथं करू दे, नंतर कापून देते तुला नंतर. कसं लेकराला कसं आंबे आवडतात ना, मला पण आवडतात, मला पण आवडतात आंबे. असं काही नाही, आंबे तर सगळ्यालाच आवडतात. कसं या सीझन मध्येच खायला जमतं ना, आणि सीझन नसलं ना आंबट लागतात बघा, आंबट लागतात मग नाही खाऊ वाटत. त्या दिवशी आणले होते, आंबट खट लागले, आंबट लागले म्हणून कुणीच नाही खाल्ले, कुणीच नाही खाल्ले. मग दिले टाकून. मग आंबट कोण खाणार आहे हो, आंबट कोण खाणार आहे. थोडा खटा मिठा असला तरी बघा खायला जमतं, पण एकदम आंबट म्हणलं ना नाही बघा खायला मुलीनं जमत. पाणी थोडं टाकलंय भातामध्ये, थोडंच करणार आहे भात. काय जास्त केला तरी कोणी खात नाही, काय नाही, म्हणून म्हणलं जाऊ दे थोडाच करते. करायला लागले आता थोडं थोडं केलेलं आहे आपल्या मुलीनं केलेलं आहे बघा. थोडं थोडं करते ना, थोडं थोडं करते. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा मुलींनो, एक ताई आपल्याला रस्त्याला भेटल्या होत्या. ते म्हणलं लय दिवस झाले दिसनात हो तुम्ही. तर मी म्हणलं कामाधंदा महाग आहे तर, आणि काय दिसणार म्हणलं मी, नाही का. कामाधंद्याला जावं लागते आपल्याला. तरी आता रोज जात नाही, कधी कधी जाते बघा, रोज नाही जात आता पहिल्यासारखं. अहो माझ्या पण आहे बघा पाय साथ आहे ना, तो काय करणार. पाय सलामत असले तर सगळे दुनिया सलामत असते. आपले हात पाय आपलं ते शरीर नीट असलं तर सगळं होतंय. आपण सुखी तर सगळी दुनिया सुखी, असं असतं बघा. पहिला आपल्याला तर सुखी ठेवावं लागेल ना, कामधंदे करायला, स्वयंपाक पाणी करायला, है का नाही. ते जिंदगीचा गाळा ओढायचा म्हणलं ना लय मुश्किल असते मुलींनो, लय मुश्किल असते या. जिंदगी काय चालली आहे का. जिंदगी लय मोठी असते माणसाची, म्हणून जवानीत कमवून ठेवावं लागतंय. म्हणजे 50-60 झालं ना आयतं खायला भेटते. आता कोण आपल्याला आयतं खायला देणार आहे बरं मुलीला, सांगा बरं. आपल्याला आयतं कोण देणार आहे खायला. हा बाबा आपलं काय नोकऱ्या पाणी घेता, आपल्याला नोकऱ्या पाण्यामधून पैसा पाणी भेटतंय किंवा पेन्शन येते या, काहीच नाही ना. तसं काहीच नाही या. आपल्यालाच कमवायचंय ना, आपल्यालाच करायचं ना, आपल्यालाच खायचंय, असं आहे बघा. सगळं आपल्यालाच करायचंय.
नमस्कार मुलींनो, नमस्कार. 4-5च चपात्या करायच्या, जास्त नाही करायच्या. लय मोठ्या मोठ्या नाही करणार, बारीकच करणार आहे. माणसाचा जिंदगीचा गाडा ओढून ओढून माणूस जिंदगीभर थकून जातं. शेवटी काय भेटतो आपल्याला मुलींनो? शेवटी काय भेटतं? शेवटी काहीच भेटत नाही. माणसाला वाटतंय माणूस आहे बघा, लई कोणचे माणसं लई गर्व करतात, पण आपण तर जिंदगीत कसलाच गर्व केला नाही, कसलाच गर्व केला नाही. जेवढं होईल तेवढं आपण सगळ्यासाठी केलं, पण सध्या आपल्याला कोणीच नाही आपल्यासाठी. आता शेवटी सगळं आपल्यालाच आहे बघा. इथून पुढं बी आणि इथून मागं बी आपणच केलेलं आहे, आणि इथून पुढं बी आपल्यालाच करायचं आहे. जर थकलं बंगलं तर काय होणार आहे देवाला माहिती बाबा, आपल्याला तर काहीच माहित नाही. थकलं बंगलं तर देवाला काळजी आहे. काय होईल तेवढा प्रयत्न आपण जिंदगीभर चांगलाच केलेला आहे, चांगलाच केलेला आहे. पण ह्याचा आता फळ द्यायचंय का नाही द्यायचं देवाला माहिती आहे. त्याचा अर्थच आहे ना, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे. म्हणून आपला आहे बघा एक एक हिसाब आपला देवाने मांडून ठेवलेला आहे. काही घाबरायचं काम नाही आहे. पाप करा अगर पुण्य करा, काही पण करा, आपली जिंदगी आहे. जशी जगायची तशी जगा. देव म्हणतो जन्म दिलाय, तुला बुद्धी दिली, दिमाग दिलाय, ते चालव. ह्याच्यानंतर तुला चांगलं राहायचंय का वाईट राहायचंय ते तू ठरव, देव म्हणतो. मग आपण ठरवायचं चांगलं राहायचंय का वाईट राहायचंय. चांगलं कर्म करा किंवा वाईट कर्म करा, देव म्हणतो. देवाने तर शिकूनच पाठवलेलं असतंय ना. धर्तीवर जाशील बाबा, चांगलं राहा, चांगलं गुण घे. एक मुलींनो दोस्त असतात बघा, दोस्त असतात मुलींनो. तर एक त्याचा दोस्त लय आळशी असतोय, आळशी असतंय. आणि एक म्हणजे शिदू आणि महादू असे असतात. महादू नावाचा मुलगा मोठा असतो आणि शिदू नावाचा मुलगा बारीक असतो. एक आपल्या संसाराचा गाडा सांगते तुम्हाला. आपल्या संसाराचा गाडा, एक दुसऱ्यावर विश्वास. आणि त्यांच्या बायका, दोघांच्या बी बायका असतात. दोघाला बी एकाला 2 पोरी असतात, एकाला 1 पोरगा असते. तर ते म्हणतो माझ्या नशिबात तर बाबा मेहनत बिलकुल नाही. माझं शेत नाही का आपोआप माझं शेत पिकणार, माझं शेत पिकणार. ते शिदू म्हणतो अरे बाबा मेहनत करावं लागते, या शेत आपोआप कसं काय पिकन. ते म्हणतो नाही आपोआप पिकते, माझ्या नशिबात आहे म्हणला. मी लय भाग्यशाली आहे म्हणला, माझ्या नशिबात आहे म्हणला. शेत आपोआप पिकणार. नांगर करायचा, डोंगर करायचा, काढणी करायची, मोडणी करायची, झालं शेत पिकतंय. अरे म्हणला तसं नसतंय, ह्याला लय मेहनत करावं लागते. या महादू शिदूला म्हणते मेहनत केलं तर शेत पिकतंय, नाहीतर शेत कसं काय पिकन. म्हणतो नाही नांगरायचं, कोळपणी करायची, खुरपणी टोरपणी करायची आणि सोडून द्यायचं देवाच्या नावावर. तर ते म्हणतो तसं नसतंय, देवाच्या नावावर सोडून द्यायचं. आपण त्याला रात्र दिवस मेहनत करावं लागते. या तर ते शेत
पिकतया. म्हणायचं तू येडा आहेस काय पण मला उलट सांगते. तू पण कशाला एवढं मेहनत करतो. माझ्यासारखं तू पण राहा ना. पेरणी करायची आणि बसायचं घरी. आपोआप शेत पिकन. आपोआप शेत कसं पिकन हो. आपोआप नाही पिकणार ना शेत. आपोआप नाही पिकणार शेत. त्याला मेहनत करावं लागणार आहे. आणि मग हे महादूचं शेत लई भारी आलेलं. ज्वारी आली, गहू आलं, बाजरी आली, हरभरा आलं, सगळं आलं. सगळं आल्याच्या नंतर ह्याला लई माल झाला आणि त्याला लई थोडा माल झाला. ते म्हणतो काय केलंच बाबा माझ्या शेतामध्ये तू. शिदू म्हणतो महादूला माझ्या शेतामध्ये काय केलंस, माझा मालच नाही पिकला. ते म्हणतो अरे तू आळशीपणा करतो, शेत कसं काय पिकणार. म्हणतो नाही तूच काहीतरी केलं असतील, तूच काहीतरी केलं असतील. म्हणतो असा शंका नाही, तू माझा दोस्त आहेस, शंका नाही करायची. शंका केलं ना आपल्यावर पाप होतंय. म्हणला कसलं पाप, कसलं पाप बाबा. म्हणला पाप कस काय होईल, पाप नसतं होत म्हणला. बघा ते मेहनत करत होता म्हणून त्याचं शेत चांगलं पिकलं. आणि ही आपली नुसती स्वयंपाक पाणी असं करायची. त्याची बायको, शेतूची बायको पण शेतामध्ये जाऊन जरा मेहनत नव्हती करत. शेतामध्ये जाऊन मेहनत नव्हती करत. अशी मेहनत करून खावं लागते. एखाद्या नासमज माणसाला काय सांगणार हो. नासमज माणसाला काय सांगणार. किती पण सांगितलं तरी त्याचा येड त्यालाच गोड असतो. म्हणून सांगून सांगून किती सांगणार सांगा. आता स्वयंपाक पाणी तर सगळे बाया करतच असतात ना. सकाळी उठणं, झाडझूड करणं, झाडू फरशी करणं बायांचं काम आहे ना सगळं. आता त्या बायाने त्या घराला नाही बघितलं तर नाही का किडे पडणार घरामध्ये. लक्ष्मी आलेली जाईल का नाही बरं तुम्ही सांगा बरं मुलींना. लक्ष्मी जिथं साफसफाई हे तिथंच येते, तिथंच राहते. नाही तर नागडोळे मोडून जाते बघा. नागडोळे मोडून लक्ष्मी जाते. म्हणून हे बघा शेतामध्ये मी तशी सेवा करावं लागते या. तेव्हा आपलं शेत पिकतया. एक दुसऱ्यावर वाईट बोलून खुनूस खाऊन काय फायदा आहे. म्हणून हे बघा आपण असं स्वयंपाक पाणी करतोच ना, असं ह्याच्यासारखं नाही करायचं की हा बाबा आपण खायला बनवतो ना, यायचं आणि फटाफट वाकडं तिकडं बनवून जायचं. ते स्वयंपाकाला काही चव येणार का तुम्ही सांगा. कोण खाणार तसं स्वयंपाक. काहीतरी उगीत निगीत करून स्वयंपाक केला तर स्वयंपाक होत असते का. तुम्ही येणार की पटापटा पटापटा वाकडं तिकडं काहीतरी बनवणार की पळणार, जाऊन झोपणार, नाही तर जाऊन मोबाईलवर बसणार, मोबाईल बघणार. मोबाईल काय आपल्याला गुळ खोबरं देतं का, का पैसा देतो. डोळ्याची डोळफुडी करतो आपण मोबाईलमुळे. म्हणून हे बघा अन्नपूर्णा हातात घेऊन स्वयंपाक करायचा मुलींना. भले डाळ भाकर असू द्या, चटणी भाकर असू द्या, अन्नपूर्णा घेऊन स्वयंपाक करायचा मुलींना. अन्नपूर्णा हातामध्ये घ्यायची आणि स्वयंपाक करायचा. राम कृष्ण हरी मुलींनो, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना, नमस्कार मुलींनो, नमस्कार नमस्कार. हे बघा त्या चपात्याला जाळून जुळून करायचं. जाळ्या जुळ्याला चपात्या कोण खातो. 15 रुपये. हा 15 रुपये कशाला. सोडा पिणं. सोडा पिणं. सोडा पिणं तिथं मागलं तिथं द्यायचं असं तिकडे. आणि असं करा माझं जळायला इकडे. अलकट माझ्या समोर ये ना जरा. असं वळल्यावर नको करू जबरदस्तीच रिश्ता. ह्याला नाही का मुलीनं सोडा प्यायचा आहे. सोडा इकडे असं कर ना. असं मुगाच वाढायला लागले तुला अलकडे.
सोडा प्यायचा म्हण सोडा प्यायचा म्हण. सोडा पीने का मेरे को हा, म्हण ना बरं. बड़े में सोडा पीने पैसा दो 100 तिकडे बघ ना. बड़े में पैसा दो 100 रुपये सोडा प्यायला पैसे पाहिजेत ओ माझ्या लेकराला माझ्या बाबाला 100 रुपये खाली असं कर ना जरा अरे मेरे पाणी पानी दो पैसे 100 रुपये मम्मी आली ना नहीं हा? नहीं काय? पैसा दो रामकृष्ण हरी हरी मुलं आहे नो बोलाय बे ना माझी जीपचा होईल जीप नाही का त्या घोटाला जर आलाय बोलाय पण यायला मला किती मिनिटं झाले बघ ना मला 21 हा 21 म्हणून 15 रुपये सोडा पीने झालाय भात झालाय चपात्या झालाय 15 रुपये इकडे पण भात ठेवते बघा हा आपल्याला 16 मिनिटातच करायचं होईल 15 आणि हे कर तिकडे कर ना. हा धर बंद कर रे बाबा सिलेंडर